उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। डिसेंबर महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळ विस्तार होईल। या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे। मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीची संभाव्य यादी तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे। नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून आदिती तटकरे, राजेश टोपे, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता। धनंजय मुंडे यांच्यावरती राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे। सूत्रांनी तशी माहिती TV9 ला दिली आहे। शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। खडसे यांच्यावरनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सध्या रस्सीखेच सुरू आहे। आज दुपारी 4 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक पार पडेल। या बैठकीत काय निर्णय घेण्यात येतील हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी शरद पवारांची सिल्वर ओकवरती सकाळीच जाऊन भेट घेतली। काही मिनिटातच ते तिथनं बाहेर पडले। यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरती बोलण्यास मात्र नकार दिला। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। पहिल्यांदाच मातोश्रीवरती जाऊन ते उद्धव ठाकरे यांची भेट घेतील। यावेळी ते राजकीय घडामोडींवरती चर्चा करणार असल्याचं कळतंय। अहमदनगरच्या राळेगणसिद्धीमध्ये सुरू असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। मात्र अद्यापही सरकारकडनं कोणतीही हालचाल झालेली दिसत नाही। निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी अण्णा हजारे आंदोलन करतायत। दरम्यान सरकारकडे माझं काही मागणं नाही, महिलांना न्याय मिळावा म्हणून आत्मक्लेश करून घेणं एवढाच माझा उद्देश आहे असं त्यांनी म्हटलंय। देशात अस्थिरता निर्माण करण्याचा काही राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। हा कायदा कुणाच्या विरोधात नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पश्चिम बंगालमध्ये रॅली काढणार आहेत। नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ ही रॅली काढणार असून या कायद्यासंदर्भात जनजागृती करतील। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर हे मातोश्रीवरती दाखल झाले। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हे दोघंजण मातोश्रीवरती आल्याचं आता कळतंय। दिवाळी अधिवेशन फक्त औपचारिकता होती। शेतकऱ्यांचा नव्या पैशाची मदत न करता ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली। शिर्डीत कोपरगावात CAA आणि NRC कायद्याच्या समर्थनार्थ महारॅली काढण्यात आली। नागरिकत्व कायद्याच्या समर्थनाच्या घोषणा देत शहरात जनजागृती केली गेली। सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला। हे दोघेही माजी खासदार धनंजय महाडिकांचे बंधू आहेत। सोलापूर जिल्ह्यात डाळिंबाची लागवड वाढत असल्यानं यासाठी विविध बाजार समित्यांनी मार्केट सुरू केलं। यावेळी पहिल्याच दिवशी 160 रुपये किलो असा डाळिंबाला उच्चांकी दर मिळाला। यवतमाळमध्ये मोरेगावमध्ये कपाशीवरती बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे। त्यामुळे मनोहर जुनघरी या शेतकऱ्यांना 4 एकर शेतातील कपाशी उखडून फेकून दिल्यात। शेतीचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी असल्यानं त्यांनी हा टोकाचं पाऊल उचललंय। कर्जत स्थानकावरती धावत्या लोकलमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एक महिला लोकल खाली जाता जाता वाचली। RPFच्या जवानांना प्रसंगावधान राखत या महिलेचा जीव वाचवलाय। भांजरमधून दहिसरला रेल्वेतून जाताना एका मुलीचा तोल गेल्यानं ती प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मध्ये पडली। यावेळी RPF जवानांना तातडीनं मुलीला बाहेर खेचत तिचा जीव वाचवला। अमरावतीमध्ये नांदगाव टोल नाक्यावरती VIP लेन बंद ठेवल्यामुळे नागपुरातल्या न्यायमूर्तींना मनस्ताप सहन करावा लागला आणि या प्रकरणी 3 कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। सिंधुदुर्गात कुडाळ आणि कडावल केंद्र शाळेतील शिक्षिकेनं 2 विद्यार्थ्यांचा गळा दाबून त्यांची मारहाण केली। पालकांना ही माहिती मिळाल्यानंतर शिक्षिकेला धारेवर धरलं। कारवाई होत नाही तोपर्यंत संबंधित शिक्षिकेला शाळेत बसू देणार नसल्याची भूमिका आता कडावल ग्रामस्थांनी घेतली। मुंबईच्या वडाळा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीनं फेसबुकवरती आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी शिवसैनिकांनी त्याला मारहाण केली। त्यानंतर त्याचं मुंडनही केलं। हिरामणी तिवारी असं त्याचं नाव असून त्यानं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती। एकीकडे देशात नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू असताना दुसरीकडे पाकिस्तानी आणि बांगलादेशवरती कारवाईची मागणी मनसेने केली आहे। पुणे पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पाकिस्तानी बांगलादेशी नागरिकांवर कारवाईची मागणी आता केली आहे।
वाशीमध्ये शेलू बाजार महान रोडवरील शेतात एका 2.5 वर्षाच्या बिबट्याचा मृतदेह आढळला। या बिबट्याच्या तोंडात फेस असल्यानं त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचा अंदाज आता वर्तवला जातोय। रत्नागिरीत राजापूर जवळ मुंबई गोवा महामार्गावरती बिबट्याचं दर्शन घडलं। शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या वावरताना आढळून आला। एका प्रवाशानं आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचा व्हिडिओ चित्रित केला। पुण्यातील आंबेगाव तालुक्यात एका 6 महिन्याच्या मादी बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला। वन विभागाला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला। हिंगोलीतल्या कळमनुरी तालुक्यात शेतकऱ्यासह बैलगाडी कालव्यात कोसळल्याची घटना घडली। यात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला, तर शेतकरी सुदैवानं बचावलाय। समोरून रानडुकरांचा कळप आल्यानं हे बैल पळू लागले आणि थेट कालव्यात जाऊन पडले। रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकावरती ख्रिसमसच्या दिवशी सकाळी पादचारी पूल उभारण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि हा पॉवर ब्लॉक असल्यानं त्या दिवशी डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस, कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्यात। अमरावतीच्या परतवाड्यातील गोरेवाड्यामध्ये 1.5-2 वर्षांपासून मुक्कामास असणाऱ्या सुलतान या वाघाची रवानगी बोरिवली नॅशनल पार्कमध्ये होणार आहे। त्याच्यावरती तेथील 3 वाघिणींकरवी व्याघ्र प्रजननाची जबाबदारी सोपवली जाणार आहे। ख्रिसमसच्या निमित्तानं वसईत कार्निवलची धूम सुरू झालेली आहे। विविध सामाजिक संदेश देत वसई परिसरात कार्निवलची धूम पाहायला मिळते। ढोल ताशाचा गजर, बैलगाडी, टांगा, त्यावरती वेगवेगळी वेशभूषा केलेली तरुणाई या कार्निवलमध्ये पाहायला मिळते। यवतमाळमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मर्दानी 2 हा सिनेमा दाखवला। महिला अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यात धडाडीनं काम करण्याची इच्छा जागृत व्हावी यासाठी हा प्रयोग केला गेलाय। दिल्लीतील केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली। या बैठकीत NPRला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या माहितीची या अंतर्गत सरकारला नोंद करता येईल। दरम्यान या बैठकीत नागरिक सुधारणा कायद्यात बदल करण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। महाराष्ट्रापाठोपाठ आता झारखंडमध्ये देखील भाजपनं आपली सत्ता गमावली आहे। झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीनं 47 जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला। भाजपला केवळ 25 जागा मिळवता आल्यात। झारखंडमधील निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय। राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवलाय। झारखंडच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेचे आभार मानलेत। झारखंडमधील जनतेचे आभार व्यक्त करतो। त्यांनी अनेक वर्ष भाजपला राज्याची सेवा करण्याची संधी दिली असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विटच्याद्वारे म्हटलंय। पश्चिम बंगालमध्ये एक विमान जे त्या पुलाला धडकल्याचं पाहायला मिळालं। एका ट्रकवरती टाकून पोस्ट खात्यानं बिघडलेलं विमान दुसरीकडे हलवण्यात येत होतं। ट्रक उड्डाण पुलाकडनं जात असताना हे विमान पुलाखाली अडकलं। दिल्लीमध्ये नरेल औद्योगिक क्षेत्रातल्या 2 कारखान्यांमध्ये भीषण आग लागली। अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलं असून सध्या कुलिंगचं काम सुरू आहे। अद्याप तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते। राजधानी दिल्लीत सलग 8व्या दिवशी थंडीनं ती कुडकुडती आहे। 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद दिल्लीत झाली आहे। तब्बल 22 वर्षांनंतर दिल्लीकर 8 दिवस थंडीचा सामना करतायत। नागरिकांना कॅम्प उभारून आश्रय देण्यात आलाय। मनालीमध्ये सोलंग नाल्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी लागली आहे। कुल्लू मनालीमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली होती। त्यानंतर पर्यटकांनी कुल्लूमध्ये गर्दी केली, त्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। केरळच्या एर्नाकुलममध्ये ख्रिसमसची धूम पाहायला मिळाली आहे। रोषणाई, सजावटीचं साहित्य, सांताक्लॉज, भेटवस्तूंनी बाजारपेठा फुलल्यात आणि खरेदीसाठी नागरिकांनी आलोट गर्दी केली आहे। बारामुल्लामध्ये 5 तरुणांना पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केलेलं आहे। हे तरुण पुरीच्या सीमेवरती संशयास्पदरित्या आढळून आले होते। पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेत त्यांना समज दिली आहे। भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत हा सतत फ्लॉप ठरताना दिसतोय। संघाला गरज असताना पंतला अपेक्षित कामगिरी करता येत नाहीये, त्यामुळे आता BCCI पंतबाबत एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे। दुखापतीतनं सावरलेल्या शिखर धवन आणि जसप्रीत बुमराह यांना वनडे आणि T20 संघात स्थान देण्यात आलंय। 66व्या नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये आयुष्मान खुराना आणि विक्की कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय, तर आयुष्मानच्या अंधाधुन या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला।
दीपिकाचा छपाक हा सिनेमा ॲसिड हल्ल्यावरती लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावरती आधारित आहे. दरम्यान या सिनेमाचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी लक्ष्मीनं 13 लाख घेतल्याची बातमी पसरली. ही अफवा असल्याचं लक्ष्मीनं स्पष्ट केलंय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.